खेड येथील ग्रामस्थांनी काही दिवसापूर्वी आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला होता आणि हा इशारा कशाबद्दल देण्यात आलेला आहे थेट शेतकऱ्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, आपण आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे, हे कशाबद्दल दिलेला आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी वरखेड गावचा रहिवासी संदीप साप्ते. आमचे सन्माननीय गणेश भाऊ, सोमाभाऊ शिंदे, नानाभाऊ सोमाशे आणि संदीप लासुरे यांनी जो काही आत्मदानाचा इशारा दिलेला आहे, त्या संदर्भात सांगायचं झालं तर वरखेड गावमध्ये वरखेड ते गाडपिंपळ गाव रोड, त्याचे काही एस्टिमेट प्रमाणे 2 किलोमीटरची मंजुरी असून 75 लाख रुपये त्याला शासनाचा निधी आहे. त्या अनुषंगाने सांगण्याचं कारण एकच का बा रोड हे नियमाप्रमाणे झालं पाहिजे. त्यांचं जे काही मागणी आमच्या गणेश भाऊची किंवा सोमा भाऊची, तर त्यांचं म्हणणं आहे हा रोड आहे शासनाच्या नियमाप्रमाणे आणि इस्टिमेट प्रमाणे झालं पाहिजे. त्याच्यावर कुठलाही कामचुकारपणा झाला नाही पाहिजे. आणि जे काही कोणी ज्या कॉन्ट्रॅक्टर असेल, गुत्तेदार असेल, त्यांना आमची एवढीच एक विनंती का तुम्ही नियमाप्रमाणे रोड करा, बाकी काही नाहीये. कारण आमचे मित्र आहेत जे उपस्थित नाना भाऊ सोमाशे, हे झाले स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा त्यांच्याकडे आजपर्यंत रोड गेलेला नाहीये. त्या रस्त्याचं ठेकेदारानं जे काम केलं त्यावेळेस दगड टाकायच्या वेळेस त्यांनी मुरमी दगड आणून टाकले. मुरमी दगड झाल्यानंतर आम्ही म्हणलो जाऊन द्यावं, थोडेफार मुरमी दगड आले, मग आम्ही थोडं सहमत केलं. कारण शेतकऱ्यांना जाण्यासाठी अत्यंत हा रस्ता बोगस पद्धतीनं होता याच्या आधी. आणि आम्ही याच्या एक पाठीमागे जे वस्ती आहे आमच्या शिंदे वस्ती, लासुरे वस्ती, वाघ वस्ती, यांनी स्वखर्चाने स्ववरंगणीतून आम्ही मागे रस्ता पूर्ण केलेला आहे. आणि याच्यानंतर ठेकेदारांनी हा रस्ता सुरुवात केला असता तर त्यांनी मुरमाचे खडे टाकून काळी माती आणून टाकली. मी त्यांना वारंवार व्हिडिओ काढून फोटो टाकले, तर ते म्हणणे याच्यानंतर आम्ही चांगलं मटेरियल टाकू, पण त्यांनी तेच काम चालू केलं. आणि आम्ही जे गड्डे होते आम्हाला जाण्या येण्यासाठी, तिथं आम्हाला गुडघे इतकं पाण्यातून कायम शेतात येण्यासाठी बैल ते जावं लागत होतं. तर त्यांना बोललो, त्यांनी तिथे काळी माती आणून टाकली. त्यावरून आम्ही आत्मदानाचा इशारा ठेकेदाराला दिलेला आहे. या ठिकाणी काम कसं चाललंय आता सध्याची परिस्थिती? काम आता तुम्ही पाहता ते याच्यात तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. याच्यात मुरमाई दगड निघू राहिले, काळी माती, हे तुम्हाला दाखवण्याचे लक्षण नाही. हे पाहून घ्या तुम्ही पाहायचं असलं तर. यात अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आलं? काय अधिकारी काय, आम्ही अधिकाऱ्यांपर्यंत गेलोच नाही, पण आता या जे शहरात आता अधिकाऱ्यांपर्यंत जाऊ शकतो. गावकरी म्हणून काय प्रतिक्रिया असते हो? रस्त्याबाबत प्रतिक्रिया अशी आहे की आम्हाला जवळजवळ जे स्वातंत्र्य झालं, पण आम्ही स्वातंत्र्य अजूनही वाटत नाही की झालं असं वाटत नाही आम्हाला. मला जसं माझा जन्म झालेला आहे, आमच्या घरापर्यंत यायला कुठल्याही प्रकारचा पर्याय रस्ता सुद्धा नाही. पाऊल वाढे त्यानंच आमच्या 40-50 वर्षापासून संघर्ष चालू आहे. या रस्त्याची गरज खास आमच्या म्हणजे सोमाची वस्तीपर्यंत येणं खूप गरजेचं आहे. पण तिथपर्यंत यायला नेमकं काय अडचणी ठेकेदारला ते काही कळत नाही. ते उलट झालेल्या रस्त्याचे डबल तो रस्ता दाखवून त्या रस्त्याचं काम डबल करायचं. परंतु ज्यांना खास जे वंचित लोक आहे, ज्यांच्यापर्यंत रस्ता गेलेला नाही आतापर्यंत, तिथपर्यंत त्यांनी तो रस्ता आणायला पाहिजे. ते अर्धवट सोडून आमच्या आहे त्या रस्त्याचा नाश करून काम अधुरे केलेलं आहे. मग एवढी एक विनंती आहे सरकारला. शासन सरकार रोज सांगतंय तर प्रत्येक घटकापर्यंत रस्ता गेला पाहिजे, सर्वांच्या बाधापर्यंत रस्ता रोज आहे. बावनकुळे साहेबांची रोज प्रतिक्रिया रोज ऐकतो, व्हिडिओ पाहतो मी का बा प्रत्येक लोकांपर्यंत शेतकऱ्यापर्यंत त्यांचे हाल होऊ नये. पावसाळ्यात आमची एवढे हाल होते. त्यांचं असं म्हणणं आहे की बा तिथपर्यंत रस्ता गेला पाहिजे. माझं हे म्हणणं आहे का कळकळीची विनंती ठेकेदाराला बी शासनाला बी, एवढा निधीचा गैरवापर होण्यापेक्षा ज्यांना गरज नाही आमच्यासाठी गरजवंत लोकांपर्यंत रस्ता गेला पाहिजे, अशी माझी शासनाकडे विनंती. लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही का? लोकप्रतिनिधी पर्यंत बातमी अजून गेलेली नाही. आम्ही गेल्यानंतर त्यांना सांगू, त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही. त्यांना वेगवेगळे कारण सांगून रोज शेतकरी आडवे येते किंवा असं येतं हे कारण सांगून वरती सांगितलं जातं. तर लोकप्रतिनिधी पण आम्ही जाणार. ठिकाणी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे, या ठिकाणी काय कारवाई होते हे देखील पाहणं उचित ठरणार आहे.